Berapa korang? Hari Raya Hari Lewat
Terima kasih.
हेलो सेटिंग करा थोड़ी प्रपोजल चैट ला ये कडक करा हां आणि रिटर्न द्यायला रिटर्न द्या काय प्रॉब्लेम आहे दादा मध्ये या इकडे समोर आहे पुढे सरका दादा पुढे सरका हो दादा पुढे सरका
सगळ्या पुढे या पुढे या जेवढं कीर्तन करायचं वाचलं तेवढं आम्हाला बरं वाटतं या मागची मंडळी पुढे या पुढे कीर्तन करा पुढे छान वाटतं आम्ही मागे जातो हा माणसावर माणसं या हो हा मोबाईलवर सगळे धरून घेतात या पाटील इकडे पुढे या लय मागे असतो हा नाही तुझं काही मागत नाही तुझं नाही तुझं काही मागत नाही तुझं काही मागत Hare
नाही तुझं काही मागत संपत्ती आठवण चित्ती असुर द्यावी सरलिया भोग येईन शेवटी पाया पिया भेटी अनुसंधाने आता माझ्यासाठी आलं आकारास रोकडी हे आस नाही देवा सरलिया भोग येईन शेवटी पाया भेटी अनुसंधाने तुका म्हणे मुखी असो तुझे नाम तुका म्हणे मुखी असो तुझे नाम देईल तो श्रम देवो का सरलिया भोगली शेवटी पाया पिया भेटी अनुसंधाने पांडुरंगा करो प्रथम गमगा करो प्रथम
संतांच्या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुगा सेवेला चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो नाही तुझ काही मागत संपत्ती आठवण चित्ती असो द्यावी सरलिया भोग येईन शेवटी पाया प्रिया भीती अनुसंधानी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत योगी जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा असून शेख थोडं वाईस कमी करू ना मागणी प्रकरणातील अभंग आहे. कीर्तनाच्या विषयामध्ये प्रवेश करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अनिवार्य आणि अत्यावश्यक असल्यामुळे दोन शब्दाचा परिहार देऊन आपण अभंग होईल. विठ्ठल रुक्माई मंदिर यांच्या समक्ष यांच्या कृपा दृष्टीने तपेश्वर महादेव मंदिर या पवित्र प्रांगणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा आता 15व्या वर्षाच्या शेवटच्या टोकापर्यंत आपण येऊन पोचला. म्हणून तपेश्वर सेवा संघ त्यानंतर श्रीपाद बाबा भजन मंडळ आणि यामध्ये अत्यंत तळमळीने झटणारे अत्यंत तळमळीने सगळ्यांची नाव मला ठाऊक नाही पण माझ्या ओठावरती जे सर नेहमी त्यांचा संपर्क होतो ते आमचे वैजनाथ मामा बनसोडे त्यानंतर आपले देवीदास सूर्यवंशी त्यानंतर मंडळ आपल्या मंदिराचे कार्यकर्ते बनसोडे साहेब ते त्यांचं नाव बनसोडे त्यानंतर दादा आहेत आणि रेड्डी दादा आणि या सगळ्यांनी अथक प्रयत्न करून तुम्ही आता तुमच्या जीवनातील या सत्याचा
सव्वा तप पूर्ण करता करता शेवटच्या दिवशी तुम्ही येऊन ठेपला. त्याबद्दल मंडळाचा, त्यानंतर परिश्रम करणारे आमचे अत्यंत प्रिय असणारे वयोवृद्ध, त्यानंतर अनुभवी असलेले वैजनाथमा बनसोडे दादा, लबडे दादा आहेत, नंतर या सर्वांना तुम्हाला हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि तुम्ही 15 वर्ष पूर्ण करता. कुठली साधना करत असताना, दैवी साधना असू द्या अथवा व्यावहारिक साधना असू द्या, एखादी साधना आपण 12 वर्ष पूर्ण करतो तर ती साधना एक तपोपूर्ती झाली असं निश्चित ठरवलं जातं. 12 वर्षानंतर आता तुमचा 30रा वर्ष पुन्हा, म्हणजे 15 वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुम्ही येऊन ठेपलात, म्हणून तुमचे सव्वा तप तुमच्या जीवनातील पूर्ण होतोय. त्याबद्दल पुनश्च तुमचं धन्यवाद. आणि पुढील येणाऱ्या 2 तप पूर्तीसाठी, त्यानंतर 3 तप सपावर तप पूर्ण व्हावे यासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि कीर्तनाच्या विषयामध्ये प्रवेश करतो. त्यानंतर अजून एक विशेष सांगायचं माझं, मला कुणीच असं प्रोत्साहित केलं नाही, प्रेरित केलं नाही. मी माझ्या स्वतःचं मत मांडतोय. महाराज, आपल्या घरातील काही 4 माणसं आपल्याला सांभाळताना की न येतात. कधी कधी आपलीच पोरं आपल्याला कठीण वाटत असतात. शेजारी पाजारी 2-4 सोयरी घरी आले की मग वेडं व्हायला लागतं. आणि ही आपली राष्ट्राची संपत्ती आहे. तुम्हा सर्वांना मी विनंती करतो, ही राष्ट्राची संपत्ती आहे, यांच्यावर आपलं भविष्य अवलंबून आहे. हे आपलं भविष्य आहे. म्हणून या सर्वांना जेवढे होईल सहकार्य करणार तुम्ही मंडळाने. कोणी अन्नदान भरपूर भेटतं, पण वस्त्रदान जे काही दक्षिणा असेल ते गुरुजींकडे, त्यांच्या मास्तर साहेबांकडे, महाराजांकडे त्या ठिकाणी मदत करण्याची तुम्ही मेहरबानी करावी. असं मी 2 शब्द, मला कुणी प्रेरित केलं नाही. मी माझं स्वतःचं मत मांडतो आणि कीर्तनाच्या त्या ठिकाणी विषयामध्ये प्रवेश करतो. आज या सप्त्याचा मागणीचा दिवस आहे महाराज. तर तुम्ही 7 दिवस परिश्रम केला आणि कष्ट घेतला, साधना केलीत आणि आज आपल्या संप्रदायाने, आपल्या पूर्वजांनी, माझ्या ज्ञानोबारायांनी, माझ्या तुकोबारायांनी, माझ्या नामदेवरायांनी, अधिक त्या ठिकाणी उर्वरित संतांनी हा पयंडा घातला, नियम घातलाय की 7 दिवस हरिकंड हरिनाम सप्ताह झाल्यानंतर आज जागराच्या दिवशी ज्यांनी ज्यांनी देवाची सेवा केली त्यांनी देवाकडे काहीतरी मागून घ्यावं असा हा दिवस नियम ठरवलेला आहे. म्हणून आज सगळ्यांनी देवाकडे काहीतरी मागणी मागायचा दिवस आहे. पण ज्यावेळी मागणी हा विषय डोळ्यापुढे उभा राहतो, मागणी हा विषय निर्माण होतो, त्यावेळी 2-3 गोष्टींचा अत्यंत बारकाईने विचार करावा लागतो. त्या 2-3 गोष्टी अशा आहेत. मागणी करत असताना मागणी कुणी करावी हा एक नियम आहे. दुसरा मुद्दा असा आहे, मागणी करत असताना कुणाकडे मागणी करावी हा दुसरी गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट, मागणी करत असताना काय मागावं ही तिसरी गोष्ट आहे. तर पहिल्या गोष्टीचा आपण धावता विचार करूया. मागण्याचा अधिकार कुणाला आहे? या सप्त्यामध्ये देवाने आपल्याला, संतांनी परवानगी दिली आहे की तुम्हाला काय हवं ते मागा. आपल्याला परवानगी दिली आहे. तर परवानगी दिली, त्यांची आज्ञा म्हणा, परवानगी म्हणा, मुभा म्हणा, मागायला सांगितलं आपल्याला. पण महत्वाचं आहे की मागावं कोणी, मागण्याचा अधिकार, मागण्याचा हक्क कुणाकडे आणि कुणाला अधिकार प्राप्त होतो. मागणी सगळ्यांनीच त्या ठिकाणी मागायला तयार आहेत महाराज. माग असं देवाने म्हटल्यानंतर, संतांनी मागा म्हटल्यानंतर रांगा लावून त्या ठिकाणी दडपण देऊन पाय ठेवून त्या ठिकाणी पुढे सरकून मागण्याची इच्छा सगळ्यांना असते. पण मागण्याची इच्छा सगळ्यांना असून सुद्धा सगळेच मागू शकतात का, याला मात्र नियम अत्यंत कठोर नियम आहे. मग मागणी कुणी करावी? तर शास्त्राने असा नियम घातलाय, ज्यांनी या सप्त्यामध्ये परिश्रम घेतलाय. आम्हाला ठाऊक आहे महाराज, सप्ताह करत असताना, धार्मिक कर्म करत असताना काय काय कष्ट झेलावे लागतात, किती परिश्रम करावा लागतो, किती जणांच्या दारावर जाऊन उभं राहावं लागतं ते आम्हाला ठाऊक आहे. आता हे वयोवृद्ध माणसं आहेत, दादा आहेत, लबडे दादा, परत मामा आहेत, देवदास सुरेश, या लोकांनी, रेड्डी दादा, या लोकांना विचारा तुम्ही. काहीच देणं घेणं नसतं त्यांचं.
मात्र वर्गणीचं पुस्तक घेऊन त्यांच्या दारावर जावं लागतं. म्हणजे मागणी कुणी मागावी त्यासाठी मी सांगतो तुम्हाला. वर्गणी मागत असताना त्यांच्या दारावर जायचा आणि दारावर जाऊन अत्यंत केविलवाण्याने दयनीय अवस्था झाल्याप्रमाणे दीन आवाजामध्ये त्यांना वर्गणी मागावी लागते. दादा, आमच्या तपेश्वर महादेव मंदिरामध्ये गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सत्ता करण्याचे नियोजन केलं आम्ही, तर वर्गणी द्या. काही माणसं अत्यंत साधे, अत्यंत भाविक आणि अत्यंत सज्जन असतात महाराज. ती वर्गणी मागल्यानंतर ती माणसं म्हणतात, महाराज गेल्या वर्षी तुम्ही अत्यंत चांगला कार्यक्रम केला बरं आणि आम्हाला आवडलं. किती माणसांचा ज्ञानदान दिलं महाराजांनी, किती माणसांना आनंद झाला. गेल्या वर्षी महाराज मी 1100 रुपये दिले होते वर्गणी, मात्र तुम्ही गेल्या वर्षी केलेला कार्यक्रम माझ्या मनाला भावल्यामुळे यंदा माझी 2100 रुपये द्या अशी म्हणणारी लोक काही जण समाजामध्ये भेटतात. ही माणसं तुरळक असतात महाराज. आणि काही माणसं दरवाजावर उभं जाऊन राहिल्यानंतर तू येतोय वर्गणी मागणार असं म्हणाल्यानंतर त्याची बायकोच सांगते आले बघा. आणि आले बघा म्हटल्यानंतर घरचा जो मालक आहे ना त्याची वर्गणीची पावतीची पुस्तक पाहिली तर केवळ फक्त 200 रुपयाची पावती असते, मात्र तो 15 वर्षाचा हिशोब मागत असतो. मग मागणाऱ्यांची परिस्थिती काय होते, कार्यक्रमात पुढाकार घेणाऱ्यांची परिस्थिती काय होते ते त्यांना आठवत असतं महाराज. आणि 200 रुपये वर्गणी देणारा माणूस म्हणतो 15 वर्षापासून तुम्ही सप्ताह करताय, 15 वर्षाचा हिशोब दाखवा. काय हिशोब दाखवणार. आणि शेवटी मग त्याला विनंती करावं लागते, दादा तुम्हाला मी हिशोब दाखवतो, तुम्ही या मंडळात बसा आणि तुम्ही पै ना पै आमचा हिशोब सरळ सरळ घ्या. एक सांगू, धार्मिक कर्मामध्ये बहुतांश लोक आणि लबाडी वगैरे करत नाहीत महाराज. करत असतील तुरक माणसं असतील. 15 वर्षाचा हिशोब देतो, दादा तुम्ही या मंडळात बसा, बैठकीत देऊ आम्ही. आणि मग तो माणूस म्हणतो राहू द्या राहू द्या. मग पावती फाडा. किती रुपयाची. मग 200 रुपयाची पावती फाडतो आणि सकाळी या संध्याकाळी या. राहतो 2 किलोमीटर अंतरावर. आणि त्याला स्वतःचे जी वर्गणी मागतात, जी जमा करतात, परमार्थ करण्यासाठी करत असतात महाराज. परिवार चालवण्यासाठी परमार्थ करायचा नसतो माणसाने. मग तो स्वतःच्या खिशाची पदरचे पैसे घालून त्याच्या घरी जावं रिक्षेला आणि 2-3 वेळा फिरल्यानंतर 200 रुपये वर्गणी देतो. हे का घडतं महाराज. समाजामध्ये धर्माबद्दल नसलेली आस्था किंवा धर्माबद्दल असलेली आस्था कमी होणं या कारणामुळे. म्हणून मला असं म्हणायचं, यासाठी मुद्दा मांडतो तुमच्या पुढे. मागण्याचा अधिकार कोणाला आहे. ज्यांनी असे समाजाचे त्या ठिकाणी शब्द झेलले, ज्यांनी आपली चपला झिजवल्या, ज्यांनी परिश्रम केलाय, त्यांना मागण्याचा अधिकार आहे देवाकडे. आणि इथे ज्यांनी ज्यांनी सेवा केली त्यांना मागण्याचा अधिकार आहे. सेवा काय मोठी आहे की छोटी आहे या सेवेला महत्व नाही महाराज. ती छोटी असो सेवा मोठी असो, सेवा केलं या गोष्टीला महत्व आहे. प्रभू रामचंद्र लंकेला सीतामाईची सोडवणूक करून घेण्यासाठी जात असताना प्रभू रामचंद्राने त्या ठिकाणी दगडाचा सेतू बांधला. सर्वश्रुत गोष्ट आहे. सेतू बांधत असताना मोठमोठाली वानर मोठमोठी दगड आणून टाकली आणि त्या वानराच्या त्या गर्दीमध्ये छोटी खारुताई होती. तिने आपल्या ओठात त्या ठिकाणी तोंडामध्ये एक वाळूचं कण पकडत आणि ती श्रीरामची ती वास्तुतोबान तिथे आणून एक वाळूचं कण टाकत होते. त्या मोठ्या वानराच्या तेवढ्या मोठ्या परिश्रमापुढे, तेवढ्या मोठ्या गदारोळ, तेवढ्या गर्दीमध्ये त्या मोठमोठ्या दगडापुढे खारुताईचं एक वाळूचं दाणं, वाळूचं कंकर काहीच मोल नव्हतं. पण श्रीरामाने त्या ठिकाणी खारुताईला पाहिलं आणि अत्यंत आवडीने आपल्या हातात खारुताई घेतलं. खारुताई किती कष्ट करतेस. खारुताई म्हणाली, श्रीरामा अरे एवढी मोठी 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 दगड आणून त्या ठिकाणी वानर टाकतात आणि श्रीरामा मी अगदी माझी एक वाळूचं दगड काय काम करते. प्रत्येक वर्षाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये ऐका पुन्हा, प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी तुमच्या घरी तुम्ही थाटामाटाने अत्यंत भावनेने, श्रद्धेने, निष्ठेने, आस्थेने, प्रांजळपणाने प्रत्येक गुरुवारी पूजा कोणाची करते. व्हेरी गुड. आता एकच उत्तर मला एका शब्दात. आता यापुढे प्रश्न मीच विचारेन, मीच उत्तर देईन. लक्ष्मीची पूजा करतात त्याच्या अगोदर एक शब्द आहे वैभव लक्ष्मीची पूजा.
कोणाची पूजा करता? वैभव लक्ष्मीची. आता मी तुम्हाला किती श्रीमंत आहे सांगतो. प्रत्येक सुवासिनी आपल्या घरी वैभव लक्ष्मीची पूजा अत्यंत आदराने, निष्ठेने, भक्तीने, श्रद्धेने सकाळपासून उपवास करून, आता उपवास किती कोण प्रामाणिकपणे करतं त्यांच्या अवलंबून आहे. काही निर्हार उपवास करणार असो, तुमचं मूल्यमापन करता कामा नये. सगळ्यांनी तुम्ही निष्ठेने आणि उपवास करता. संध्याकाळच्या वेळी दीप प्रज्वलित करतो, दिवा लावतो, आपण बल्ब लाव पेटवतो, त्यावेळी आपल्या घरी चौर मांडून वैभव लक्ष्मीची पूजा करतो आपण. का का तर तुम्ही उत्तर सांगू नका, तुम्हाला मी हैराण कर, मी सांगतो. याचसाठी तुम्ही पूजा करता माता भगिनीनो. आपल्या घरी तुमचा मालक, तुमचे मालक, तुमचे मिस्टर जे काम करतात त्या कामात मध्ये बरकती व्हावी यासाठी. तुमच्या घरात, तुमच्या कपाटात संपत्ती असावी, पैसा असावा, अडका असावा आणि सोनं चांदी असावं यासाठी. व्यवहारामध्ये कसल्याही प्रकारची आपल्याला उणीवता पडू नये यासाठी. आणि लक्ष्मी आपल्या इथे सदैव नांदावी यासाठी तुम्ही लक्ष्मीची पूजा करताय, नक्की आहे. पण मला सांगा, तुम्हीच नव्हे, विश्वातील समुच्चय जन सनातन धर्माला जो मानतो, हिंदू धर्माची जी उपासना करतो, आम्हा सगळ्यांची आस्था आणि विश्वास आहे महाराज की लक्ष्मीची आपण पूजा केली की आपल्या घरी धन संपत्ती चालून येते असा विश्वास आहे. अर्थातच याचा अर्थ लक्ष्मी या सर्व विश्वाला त्याकडे अर्थ पुरवठा करणारी सावकारी नाही. कळलं लक्षात? अर्थ पुरवठा, पैसा कोण पुरवतो आम्हा तुम्हाला? आम्ही तुम्ही काय मानतो? लक्ष्मी आपल्याला अर्थ पुरवठा करते. आपल्या घरी लक्ष्मी पैसा आणून देते, तिची कृपा झाली तर आपल्या घरी पैसा येतो. आपली भावना, आपली श्रद्धा, आपला विश्वास आहे. मग जगाला पैसा पुरवणारी जी बाई आहे तिचे नाव, तिचं लक्ष्मी. मग जगाला बाईची पैसे पुरवती जी महिला, जी स्त्री, जी देवी, जी विश्वाला पैसा अर्थ पुरवठा करते, याचाच अर्थ ते संपूर्ण सृष्टीमध्ये किंवा म्हणा ब्रह्मांडाची ती सावकारी. कोण आहे? ब्रह्मांडाची सावकारी नाही महाराज. जगाची सावकारी नाही, ब्रह्मांडाची, जगाची सावकारी नाही लक्ष्मी. मग मला सांगा, जी लक्ष्मी जगाच्या सर्वात सर्वश्रेष्ठ पैसेवाली आणि ऐश्वर्य संपन्न सावकारी नाही, ज्याची बायको सावकारी नाही, त्याचा नवरा किती श्रीमंत असेल तुम्ही विचार करा. किती श्रीमंत असेल हो? किती श्रीमंत असेल? लक्ष्मी वल्लभा परमात्मा कोण आहे? लक्ष्मी वल्लभ आहे. लक्ष्मी वल्लभ म्हणजे लक्ष्मीचा नवरा आहे. आता लक्ष्मी जगाची ब्रह्मांडाची सावकारी नाही. कपडे धुता धुता खिशातून राहिलेले 20 रुपये काढून पॅन्ट अडकून ठेवली, कपड्यात वेचून ठेवले, तेवढी 20 जमा करून करून लक्ष्मी जगाची सावकारी झाली असेल तर विचार करा माय, तिचा नवरा किती श्रीमंत असेल, किती श्रीमंत असेल. अहो एवढा श्रीमंत आहे परमात्मा
की त्याच्या श्रीमंतीचं त्या ठिकाणी कोणीच मूल्यमापन करता येत नाही महाराज. एवढा श्रीमंत आहे. मग श्रीमंत आहे म्हणून तुकोबाराने मागणी कोणाकडे करावी तर तो जो देऊ शकतो, ज्याच्याकडे उपलब्ध वस्तू आहे, ज्याच्याकडे ऐश्वर संपन्नता आहे, जो वैभवी परमात्मा आहे, त्याच्याकडे मागणी तुकोबारा करता. आता प्रश्न इथे थोडं मुद्द्यात पोट मुद्दा सांगतो तुम्हाला. एखादी व्यक्ती, आता देव श्रीमंत आहे बरोबर आहे, देव श्रीमंत आहे म्हणून तुकोबारा देवाकडे मागणी मागतात. मग श्रीमंत व्यक्ती देवाला सोडून आपल्या व्यवहारातलं बघितलं तर श्रीमंत काही माणसं समाजामध्ये अत्यंत श्रीमंत आहेत, प्रचंड श्रीमंत आहेत. काही जणांना त्यांच्याकडे पैसा किती आहे त्यांना ठाऊक नाही, एवढे श्रीमंत आहेत. पण एवढे श्रीमंत असून वर्गणी मागायला गेल्यानंतर सकाळी या संध्याकाळी या, पोरगच नाही, कारभारीच नाही, चावीस नाही, पेनच नाही, अमुकच नाही, तमुकच नाही अशी कारण सांगून सदैव त्या ठिकाणी हैराण करणारा समाज म्हणजेच पैसेवाला समाज. सगळे पैसेवाले म्हणत नाही. मी कशासाठी म्हणतो, श्रीमंत असं आहे, एखादी व्यक्ती श्रीमंत आहे म्हणून तुकोबाराने देवा श्रीमंत आहे, ऐश्वर संपन्न म्हणून देवाकडे तुकोबाराने मागणी मागितली. मग श्रीमंत असलेली व्यक्ती मागितल्यानंतर ती वस्तू देईलच असं कुठेही घडत नाही, बहुतांश ठिकाणी घडत नाही. श्रीमंत माणसं श्रीमंती आहे पण देण्याचं औदार्य नसेल तर तो दान देऊ शकतो. औदार्य लागतं महाराज. औदार्य श्रीमंती औदार्य जशी आहे तसं उदार अंतकरण असावं लागतो, औदार्य असावं लागतं. औदार्य नसेल तर दान देऊ शकत नाही. मी त्याच्यासाठी एक आत्ता ज्वलंत झालेलं उदाहरण सांगतो. या व्यासपीठावर दंतकथा, या विश्वावर मनगंड कहाणी, या विश्व ए माय बोलू नका, या व्यासपीठावर नारदांची गादी आहे, इथे दंतकथा, त्यानंतर आजीबाईच्या कहाण्या सांगितल्या जात नाहीत. एक तर आलेला अनुभव सांगावा अथवा संतांची त्या ठिकाणी मांडणी सांगावी लागते. महाराज असा प्रकारचा नियम आहे, काहीतरी सांगून गेले जाण्यामध्ये अर्थ नाही. श्रीमंत माणसं, मी काय सांगतो, देव श्रीमंत तुकोबारा देवाकडे मागणी मागतात बरोबर आहे, पण व्यवहारामध्ये अशी सुद्धा श्रीमंत माणसं तुम्ही मागितल्यानंतर तुमची अपेक्षा पूर्ण करतीलच असं बहुतांश ठिकाणी घडत नाही. आता मी आमच्या 2 महिन्यापूर्वीचा अनुभव सांगतो तुम्हाला. श्रीमंत आहे पण औदार्य नसेल तर काय घडतं, श्रीमंत आहे पण उदारता नसेल तर काय घडतं, श्रीमंत आहे पण देण्याची प्रवृत्ती दानत नसेल तर काय घडतं ते मी सांगतो. आम्ही ज्या मंदिरात पुजारी आहोत, असंच मंदिर आहे आमचं मोठं शंकराचं, गोशाला मोठी आहे. त्या मंदिरामध्ये प्रति 2-4 महिन्यांनी एकदा, 15 दिवसांनी, महिन्याने एक यजमान येतो आणि भागवत कथा त्या ठिकाणी ठेवतो. मागच्या वेळी 2 महिन्यापूर्वी भागवत कथा आमचे लक्ष नाही का माहिती. एक तुम्हाला सांगू, तुमच्यासाठी सुद्धा ही माहिती सांगतो, मुलं बसत नाही पाटील, थोडं मुलांना शांत बसा ना दादा. तुमच्यासाठी सुद्धा सांगतो, पुरुषाच्या हातामध्ये धर्म फक्त 30%. माता भगिनी नाही का, पुरुषाच्या हातामध्ये धर्म फक्त. पालकांनी आपल्या मुलांना इकडे घ्या, गेली 7 दिवस झालं सत्ता चालू, तुम्ही मुलं तिकडे सोडून देता, ते तिथे मस्ती करते, तिथे प्रॉब्लेम होतो. संयोजकांनी करायचं, संयोजकांनी करायचं. हो, पालकही कंटाळीत काय करू असं. तर माता भगिनी तुमच्याकडे सांगतो, पुरुषाच्या हातात धर्म पालनाची संधी फक्त देवाने 30% दिली आहे. 70% धर्म पालन कोणी करत असतील तर तुमच्या हातात आहे. पण तुमच्या दारात कुणी जर आला ना माही तर त्याला विनमुख पाठवू नका. कोणत्या रूपाने परमात्मा तुमच्या दारावर येईल याचं काही सांगता येत नाही. फक्त त्याला दान देत असताना पैसे दान देऊ नका. भूक लागली तर अन्नदान द्या, चहा द्या, कपडे द्या वगैरे शिदा द्या. असो
मग मी यासाठी सांगतो, देव श्रीमंत आहे, हो षडगुण ऐश्वर्य संपन्न परमात्मा आहे, पण तू देईलच का? देईलच का? देण्याची दान तसावी लागते ना. आमचे ते भागवत चालू होता आणि भागवतामध्ये एक आमच्या मंदिरामध्ये जगातील साधू येत असतात. जगातील एकापेक्षा प्रचंड ताकदवर साधू आणि आमच्या डोळ्याने अनुभवलेल्या. एक एक साधू आज म्हणतो ना की या जगामध्ये साधू नाहीये. एका शब्दाने 6 महिन्यामध्ये एका झाडाला अगदी उभं चाललं आमच्या दृष्टीने पाहिलेलं महाराज. ताकदवर साधू आज समाजामध्ये आपल्या सनातन धर्मामध्ये प्रचंड शक्तिशाली सामर्थ्य आली. असंच भागवत चालू असताना आमच्या मंदिरामध्ये एक साधू आला होता हिमालयात. अगदी त्यांच्याकडे पाहिला तर तो प्रत्यक्ष महादेव दिसायचा. आपण महादेवाला पाहिलं नाही, निर्गुण रूपाने परमात्माला पाहिले, पण सगुण परमात्माला आपण टीव्ही मध्ये पाहिले की नाही, हर हर महादेव. तो महादेव जसा दिसतो ना तसाच अत्यंत सुंदर सावळ्या रंगाचा आणि करवतीने त्या ठिकाणी रेखीव शरीर कापावं एवढा सुंदर, 6.5 फूट 7 फूट उंचीचा, हातात तुझ्या हातात डमरू हातात त्रिशूळ. आम्ही आरती करत असताना आमच्या पाठी फिरायचा, भीती वाटायची याचं तिसरं डोळ्यात एवढे काय एवढा प्रचंड ताकदवर. आणि जेवढा प्रचंड ताकदवर आहे, जेवढं स्वरूपान जेवढं सुंदर आहे, जेवढा देखणं आहे, जेवढं तेज त्याच्या चेहऱ्यावर आहे, तेवढाच त्याग त्याच्या साधूकडे होता. आणि साधू त्यालाच म्हटलं तर ज्याच्या अंतःकरणात त्याग आहे महाराज. त्याग नसेल तर साधू नाही. मग बैठकीत बसलो आम्ही सकाळी. बैठकीत बसल्यानंतर साधू बसलेले आहेत आणि आम्ही 20-25 माणसं बसलो आणि त्याच्याकडे या 7-8 दिवसामध्ये भरपूर समाज पैसे घेऊन यायचे, संपत्ती. एकही पैशाला त्याने हात लावला नाही, एकाही पैशाला. कोट्यावधीपतीचे शिष्य प्रचंड श्रीमंत आहेत. तर एके दिवशी आम्ही बसल्यानंतर एक म्हातारी बाई आजी काठी टेकत आली आणि त्या साधू समोर आली आणि साधू समोर तिने आपल्या पटव्यातला 1 रुपये काढला आणि साधू समोर ठेवली आणि नमस्कार केला. त्या साधूने तो 1 रुपये घेतला. साधूने 1 रुपये घेऊन आपल्या कमरेला खाऊन दिलं. त्यावेळेस त्यांचा शिष्य दुरून त्या ठिकाणी गालातच हसला. त्यावेळी साधू विचारतात, प्रकाशजी आप क्यों हंसे? तर ते प्रकाशजी त्यांचे शिष्य म्हणाला, बापूजी मैं आपके साथ बचपन से हूँ, लेकिन आपने कभी किसी शिष्य से दिया हुआ पैसे को कभी स्पर्श नहीं किया, टच नहीं किया, लेकिन आज वो बुढ़िया ने दिया हुआ 1 रुपया बड़े प्यार से आपने रख लिया, ऐसा क्यों? तर तो साधू क्या म्हणाला माहितीये का, प्रकाश इसका ना बेटा आपको शाम को मैं इसका प्रचिति बताइए. मैंने मुझे किसी को 1 रुपये देना है उसलिए मैं रखा, किसी को मुझसे भेंट देनी है, मला आतुरता झाली की कुणाला देणार आहे. ताकदवर साधू आणि संतांच्या शब्दावर विश्वास ठेवावा लागतो महाराज. साधू म्हणायला लागले, संध्याकाळी एक व्यक्ती भेटेल प्रकाश मला, त्याच्यासाठी हा 1 रुपया ठेवलाय मी, त्याचा मला भेट द्यायची मला त्याला. आता संध्याकाळ कधी होती आणि कधी त्या ठिकाणी साधूची कृती काय पाहायला भेटून मी आतुर झालेलो. आम्ही मग भागवत संपलं महाराज. संध्याकाळी भागवत त्याच्यानंतर आम्ही बैठकीत बसलो. बैठकीत बसल्यानंतर मला आतुरता होती की साधू हा 1 रुपये देणार कुणाला आहे आणि काय सांगणार आहे. श्रीमंती असून सुद्धा अवधारी नसेल तर काय घडतो त्यासाठी देतो तुमच्या डोळ्यासमोर. संध्याकाळी त्या ठिकाणी आरती झाली. आरतीनंतर आम्ही बैठकीत बसलो आणि श्रीमंत माणूस आला. तो आपल्या ओळखीचा नाही, पण तो एवढा श्रीमंत, या मनगटीपासून ते कोपऱ्यापर्यंत त्याला सोन्याचं ब्रासलेट, 10 बोटामध्ये टिबल अंगठ्या आणि गळ्यामध्ये त्याला वजन होईल एवढं सोनं. जसं बैलाला त्या पोळ्याला बैल सजवावा त्याप्रमाणे सोन्यानं मडवलेला होता मला, एवढा सोना. आणि तो साधू बसला होता आणि तो श्रीमंत माणूस आला आणि त्यांनी साधूच्या चरणावर मस्तक ठेवलं. साधूने त्याच्याकडे असं नजर फिरून पाहिलं नाही. मग ती व्यक्ती दूर जाऊन बसली. 2 मिनिटं झाली आणि त्या श्रीमंत माणसाला काय वाटलं माहिती नाही आणि त्यांनी पुन्हा साधूचं लक्ष वेधून घेण्यासाठी दुरून परत जवळ आला आणि साधूच्या चरणावर पुन्हा डोकं टेकवलं. साधूने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यावेळी मग तोच व्यक्ती समोरून बोला लागला, महाराज जी मुझे आपसे कुछ पूछना है. तर ते म्हणाले, पूछिए भाई जी क्या पूछना है आपको? नहीं आपने मेरे को पहचाना नहीं. साधू म्हणाला, आपने पहचान नहीं बताई, परिचय नहीं हो तो मैं कैसे आपको पहचान पाता हूँ. और दूसरी बात, आपको क्यों पहचानो, क्या मेरी जरूरत है, मुझे क्या जरूरत है.
तर त्यावेळी म्हणाला, तो माणूस म्हणाला की मी अमुक आहे. त्यांनी सांगितलं ठीक है, आप जब बताओगे मुझे, आपका परिचय दोगे तभी तो मैं पहचानू आपको. मग ती व्यक्ती सांगायला लागली, मी अमुक आहे, टमुक आहे, अमुक आहे, ढिमका आहे, फलका आहे, फलन ढिमका, माझी श्रीमंती एवढी, माझं ऐश्वर्य समोर. साधूने अर्धा तास आमच्या पुढे अगदी शांतपणे ऐकून घेतलं. आणि मग साधूने विचारलं, आता भाईजी आप रोज आते हैं क्या? तो बोला मैं रोज आता हूँ भागवत. साधूला वाटलं, साधू बोला ठीक आहे, फार आनंद झालं. आणि मग सकाळपासून इथेच राहता का? उस सकाळपासून इथेच राहतो. कोण कोण येत आहे? पूर्ण फॅमिली येतो. मग तुमचं जेवण नाश्ता? ते म्हणाले मंदिर में व्यवस्था आहे. श्रीमंत माणूस बोलायला लागला साधूला, नाश्ता तुमचा मंदिरात व्यवस्था है. बर, दोपहर जेवण यहीं पर प्रसाद लेते हम लोग, और शाम का यहीं पर हम भागवत खत्म होने के बाद प्रसाद लेके चले जाते हैं महाराज जी. साधूचं त्या ठिकाणी पारा चढला महाराज. आणि साधू अत्यंत लाल झाला, असं डोळे फिरले. आणि साधूने त्याच्याकडे खुणवले ते आपल्या शिष्याकडे. आणि त्या श्रीमंत व्यक्तीला बोलला, भाईजी आपका हात आगे करिए ना. त्याने असं त्याने पुढे हात केलं. त्या साधूने आपल्या कमरेवरचा एक काढला आणि त्याच्या हातावर टेकवलं. आणि तो म्हणाला, भाईजी ये मेरी ओर से भेट आहे, माझ्याकडून ही भेट आहे. तो म्हणाला, साधू, तो व्यक्ती श्रीमंत व्यक्ती म्हणाला, 1 रुपया आप क्यों 1 रुपये दे रहे? त्या साधूचे परखड शब्द आहेत. तो साधू म्हणायला लागला, बाबा रे मी तुझ्यासाठी 1 रुपये कशासाठी? तो माहिती का, शेवटी तू मरशील ना तर तुझ्या कपाळाला टिळा लावायला 1 रुपये देतो. रागाला ताला व्यक्ती बोले, ऐसा क्यों बोल रहे साधू जी? महाराज ये क्या बात हुई? तो म्हणायला लागला, वेड्या, अर्ध्या तासापासून तू तुझी श्रीमंती सांगतोस. अर्ध्या तासापासून तुझी मी श्रीमंती ऐकली, तुझं वैभव ऐकलं, तुझे ऐश्वर्य संपन्नता ऐकली. माझ्या काय कामाचं आहे सांग? काय कामाचं आहे? तुझी एवढी श्रीमंती माझ्या कामाची उपयोगाची का? तुझ्या श्रीमंती सांगण्याऐवजी तू जर असं सांगितलं असतं की महाराज मैंने मेरे जीवन में मी 5-7 भागवत माझ्या स्वतःच्या खर्चाने केले, असं सांगितलं असतं, प्रसन्न झालं असतो. तर असं सांगितलं असतं. साधूचे प्रकर्ष मी एक शब्द आता विसरला असेल पण कमी सांगतो, पण जास्त सांगते. तू जर बनायला असतास ना की मी 5-6 मुलीचे लग्न लावले, अनाथ मुलीचे, प्रसन्न झाले असतो. तुला सांगितलं असतात की मी माझ्या जीवनामध्ये 5-6 अनाथ प्रेताला अंत्येष्टी करून दहन केलो, मी आनंद झाला असतो. वेड्या, अरे तू एवढं केलं पण एक दिवस भागवतामध्ये प्रसाद केला नाहीस, दुःख धिक्कार आहे तुझ्या श्रीमंतीचा. काय श्रीमंती घेऊन तुझी करावी? साधू म्हणायला लागले, तू याच्याऐवजी असं बोलला असतात ना मी की अखंड सकाळपासून रात्रीपर्यंत श्रीहरीचं भजन करतो, तर आम्हाला आनंद वाटला. जातीने आम्ही श्रीमंती तुमचं वैभव साधू काय करेल? अरे वैभव आहे पण दान दिलेस काय वेड्या? दान दिलेस एका दिवशी भंडार, लोकांची भंडारे खाता खाता आयुष्य गेलं तुझं. कधीतरी पंगत घातलीस का ती सांग? तेने आम्ही सुखी. संत तुकोबार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतात, महाराज एर तुमचे वित्त धन आम्हा मृत्यूके समान. आम्ही याने संतुष्ट होतो. तुम्ही धर्म कार्य केला तर तुमच्याकडे औदार्य असेल तर, तुम्ही श्रीमंती असेल तर औदार्य लागतो. श्रीमंती कोपऱ्यापर्यंत सोन्याचं ब्रासलेट जुलीप्रमाणे गळ्यात सोनं घातलाय पण इतकं पण चहा पाजवलं नाही तर श्रीमंत व्यक्ती असेल फायदा नाही महाराज. श्रीमंत व्यक्ती तोच जो धर्मातून धर्म करतो, आपल्या कमाईतून अंशात्मक धर्म कार्याला लागतो. मग त्याच्यासाठी काय लागतं? औदार्य लागतं. औदार्य, उदारता लागते, मन दानशूर असावं लागतं. मग तुकोबारे ज्या देवाकडे मागणी मागतात तो कसा आहे? षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. तुकोबारे
देवाकडे मागणी मागतात तो ऐश्वर्य संपन्न असून दानशूर आहे महाराज. है की नाही? विटेवारी जाती पाऊले समान, विटेवारी कोणाकडे मागतात? जो लक्ष्मीचा नवरा आहे ना, लक्ष्मीचा परमात्माकडे मागतात. देव केवळ श्रीमंत नसून, फक्त श्रीमंत नसून औदार्य. महाराज देवाचे 6 गुणाचे वर्णन करतात. तुकोबाऱ्याने वर्णन करताना 3ऱ्या क्रमांकाचं गुण आहे ना, ते देवाचं विशेषत्व आहे. ऐका येश श्री औदार्य. किती औदार्य परमात्माकडे? तर तुकोबारा म्हणतात जगाच्या पाठीवर, या ब्रह्मांडाच्या पाठीवर एक केवळ फक्त माझा परमात्मा पांडुरंग दानशूर आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दानशूर दाता. तोच म्हणतात. सकारात्मक शब्द लागला की तू पर्याय उरत नाही महाराज. तुकोबारा म्हणतात तोच एक दानशूर आहे. म्हणून मी त्याच्याकडे मागतो जो श्रीमंत आहे, लक्ष्मीचा नवरा आहे, जो देण्यास पात्र आहे आणि देण्याची योग्यता आहे, दान करण्याची दानशूर आहे, औदारी आहे. म्हणून मागणी कुणी मागावी? पहिला मुद्दा, ज्यांनी परिश्रम केलाय त्यांनी मागावं. मागणी कुणी मागावी? ज्यांनी कष्ट केलाय, मेहनत घेतली आहे, वनवन फिरले, 2-3 महिने काम सोडून फिरावं लागतं महाराज. सामान्य होत एवढं कार्यक्रम, कष्ट घ्यावे लागतात. त्यांनी मागणी मागावी. पण कुणाकडे मागणी मागावी? जो ऐश्वर्य श्रीमंत देव आहे परमात्माकडे मागणी मागावी. आणि श्रीमंत असून चालत नाही. श्रीमंतापूर्वी त्याच्याकडे दान देण्याची प्रवृत्ती असावी लागते. त्यांना मागितल्यानंतर मागणी पूर्ण होते. हे 2 गोष्टी मुद्दे संपले. पण आता शेवटचा मुद्दा असा आहे
की तू खूप बरं आहे. अहो मागणी मागावी, कुणी मागावी सांगितलं आणि मागणी कुणाकडे मागावी ते जागा दाखवलीत, पण मागावं काय तर अभंगाच्या पहिल्या बद्दल तू वर्णन करता नाही तुझे कारण फार सुंदर त्या ठिकाणी अभ्यास लोक आहेत आणि परिश्रम घेतल्या, साधना केली त्या लोकांनी. कुठलीही विद्या सहजपणे प्राप्त होत नाही आणि सहजपणे प्राप्त होते त्याला विद्या म्हणत नाही, कॉपी म्हणतात. Oh,
तुकोबारीचं मागणे, देवा माझ्या चित्तात तुझी आठवण सदैव त्याकडे तेवत असू दे, अखंड तुझी आठवण माझ्या चित्तात असू दे, असं तुकोबारीचं मागणे. एका साधकाने विचारलं, तुकोबाऱ्या तुम्ही देवाकडे संपत्ती मागायला पाहिजे होती, धन मागायला पाहिजे होतो, आणि तुम्ही आठवण विसरायला नको, तुझी स्मृती माझ्या चित्तात असावी, सदैव तू माझ्या लक्षात असावं, तुम्ही देवाकडे मागणी मारता का हो तुकोबाऱ्या? याने काय नुकसान होणार आहे का असं तुम्ही मागताय? तुकोबारे म्हणाले, बाबा रे, देवाचा विसर पडणे म्हणजे 1,00,000-2,00,000 नुकसान होईल असं नाही. देवाचा विसर पडणे तुमच्या जीवनात, आमच्या जीवनात 5-10 एकर जमीन निघून जाणे असं नाही. देवाचा विसर पडणे याचाच अर्थ 22 तोळे सोनं नुकसान होणं असं नाही. देवाचा विसर पडणं म्हणजे प्रचंड नुकसानीची गोष्ट आहे. मला देवाचा विसर पडणं म्हणजे 84 लक्ष येऊन भोगावं लागतं. माय मनुष्य देह प्राप्त झाला नाही, याची देही घडे देवाचे भजन. या देहातच टाळी वाजू शकतो. लक्षात घ्या, कीर्तनात बसता टाळी वाजवा, नंतर दुसऱ्या जन्मात टाळी वाजवण्यासारखे देव तुम्हाला ठेवणार नाही, मलाही ठेवणार नाही. तुम्हाला ठेवावं, मी टाळी नाही मला ठेवणार नाही. टाळी वाजवावी. का टाळी वाजवावी? परमात्म्याने हा देह त्यासाठी दिला. मला देवी दिला देह भजना गोमटा. भजन करावा. भांडण लांब लांब हात करून करतोय की नाही आपण? मग तेवढ्या लांब हात करून भांडण करतो तर देवाचं भजन लांब हात करून का करू नये? करू नये. का करू नये? यासाठी परमात्म्याचं अखंड चिंतन भजन करावं. या देहाला देवाने दिलेला देह परमार्थ कार्यासाठी, परोपकारासाठी त्या ठिकाणी कामी यावं महाराज. म्हणून विसर पडू नये देवाचा. विसर पडला 84 लक्ष येऊन परत परत पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. किती वेळा जन्मा यावे नित्य भजित. यासाठी क्रमे कीटक होण्यापेक्षा पुन्हा मानवदेव प्राप्त यासाठी भजन करावं लागतं. मग देवाला विसरता कामा नये. मग तुकोबाऱ्यांना लोकांनी विचारलं, तुकोबाऱ्या अहो तुम्ही देव तुम्हाला प्रसन्न झालाय. देव तुकोबारे कधी मागायला लागले? स्वतः पांडुरंग परमात्मा उभे पांडुरंग तुकोबारा समोर. तुकोबाऱ्यांना विचारलं, मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे म्हणून. तुकोबाऱ्यांनी सांगावा आणि देवाने तात्काळ त्या मागणी पूर्ण करावी. आणि तेव्हा तुकोबाने तोंडाने सांगण्याची गरज नाही. न सांगता तुम्हा कळ येते अंतराळ. परमात्मा तुकोबारांच्या मनात एवढी जरी अपेक्षा व्यक्त केली असती, तुकोबारांची ओठाने नाही अंतकरणाने, पण मनाच्या संकल्पे तुकोबारांच्या मनात थोडी जरी इच्छा अपेक्षा आशा उद्भवली असती तर तात्काळ देव परमात्मा ताबडतोब पूर्ण करून दिला असता. पण तुकोबारे वैरागी होते. वैरागी भास्कर त्यांना उपाधी प्राप्त झालेली आहे. तुकोबाऱ्यांना लोकांनी विचारलं, तुकोबाऱ्या तुमच्या समोर परमात्मा उभा आहे तरी सुद्धा तुम्ही देवाकडे संपत्ती मागत नाही का? तुकोबाऱ्यांनी देवाला सांगितलं. देवाने विचारलं, तुकोबाऱ्या काहीतरी मागा. देवाला तुकोबाऱ्या म्हणता, देवा तुला जर असं वाटत असेल तर मी काहीतरी धन संपत्ती ऐश्वर्य मागेन, पैसा मागेन, अडका मागेन, लोटा मागेन. अजिबातच नाही. मला फक्त द्यायचं असेल तर तुझी आठवण दे, संपत्ती देऊ नको. मग तुकोबाऱ्या लोकांनी प्रश्न विचारला, तुकोबाऱ्या आम्हाला जर देव भेटला असता, तुमच्याप्रमाणे देवाने सांगितलं असतं की मागा तर आम्ही मागतोच, मागितलं असतं. माझ्या बायकोला सांगितलं तूही माग काहीतरी.
माझ्या पोराला सुने सगळ्या सांगितलं असतं, पण तुकोबाऱ्या तुम्ही देवाकडे संपत्ती न मागता देवाची आठवण का हो तुम्ही मागताय? तर तुकोबाऱ्याने सांगितलं, बाबा रे, ज्या संपत्तीची अपेक्षा तुम्हाला आहे ना, तिच्या पेक्षा माझ्याकडे नाही, कारण संपत्तीचा वर्म मला कळलेला आहे. तू का म्हणे त्याचे कळलेले आम्हा वर्म, कारण जे जे कर्म धर्म नाशिवंत, पैसा नश्वर आहे, संपत्ती नश्वर आहे, ऐश्वर नश्वर आहे. बरं पैसा का मागत नाही? पैसा ज्यांनी ज्यांनी मागितला, ज्यांनी ज्यांनी पैसे मागून जमा केले, ते पैसे कोणाच्याही सुखाचे लागू झालेले नाहीत. लक्षात घ्या. साठवणी धन लावी गोरासी भांडण, किंवा आतापर्यंत ज्यांनी जाणी, तुमचे पूर्वज असो माझे पूर्वज असो, कुणीच एकही पैसा सोबत नेलेला नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कैवाडी गेली नाही. एवढी संपत्ती असून कोणी देत नाही म्हणून तुकोबाऱ्या म्हणतात, देवा मला तुझी समृद्धी असू दे. मग तुकोबाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आला, तुकोबाऱ्या तुम्ही रोज देवाची आठवण करताय, मला देवाला भेटायचंय, देवाला भेटायचंय, देवाची आठवण असू दे. मग तुम्ही एकदा तुकोबाऱ्या देवाला जाऊन तुम्ही भेटून काय येत नाही? देव पासून पंढरपूर लांब नाही, चालत गेलं तर 8 दिवसाचा प्रवास आहे. तर तुम्ही असं रोज त्या ठिकाणी देवाची आठवण करत झुरत बसण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष देवाला का जाऊन भेटून येत नाही? तर त्याच प्रश्नाचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या पदात तुकोबाऱ्या असं रोज झुरून लक्षात घ्या, तुम्ही देवाला का भेटत नाही? तर तुकोबार न भेटण्याचं कारण फार प्रबळ सांगतात. आता एवढं फक्त 5-7 मिनिटं का तुकोबाऱ्याने भेटू शकले नाही इच्छा असून सुद्धा, आणि तुकोबाऱ्या देवाचे एकदम निकटचे लाडके होते, पण तुकोबाऱ्या का भेटले नाहीत? तर तुकोबाऱ्या त्याचं कारण सांगता, बाबा रे, मी देवाला भेटावा की देव मला भेटावा? एवढं सोपं देव भेटलं नाही. देव एवढ्या सोप्या पद्धतीने तुकोबाराने भेटलं नाही. आणि आमच्या बायाच्या अंगात येऊ येऊ देव भेटत असतो. येऊ येऊ कधीच वेळेवर नवऱ्याला चहा पाजणं न पाजणाऱ्या बायच्या अंगात लय देव येतो बाबा. देवी येते तेवढी देवाला देणार. तुकोबाऱ्यांना देव भेटला नाही हो लोक. तुकोबाऱ्यांना आमचं तुमचं काय उंटाच्या तोंडातले जिऱ्याप्रमाणे अवस्था आहे. कोणी भ्रमात राहू नका. काय जण सांगतात मला देव भेटला, बाई तुला देव भेटला नाही. आता काय बोलायचं? असो तुकोबाऱ्या म्हणतात, बाबा रे, देव मला भेटावा एवढं सोपं नाही. आणि एक सांगू, देवाची भेट दुर्लभ आहे, दुस्तर आहे, कठीण आहे. आणि खऱ्या साधूची भेट सुद्धा कठीण, दुर्लभ आणि दुस्तर आहे. मला अत्यंत बहु अवघड आहे संत भेटी. साधूची भेट लवकर होत नाही, देवाची लवकर भेट होत नाही. मग तुकोबाऱ्याला प्रश्न विचारण्यात आला, तुकोबाऱ्या, देवाची तुम्ही लाडकी असून सुद्धा तुम्हाला देव का भेटत नाही? तर तुकोबाऱ्या म्हणता, बाबा रे, मी पूर्वजन्मी केलेले कर्माची फल, कर्म संचित होऊन निर्माण झालेले प्रारब्धरूपी भोग आहे ना, तो भोग जोपर्यंत मी संपत नाही तोपर्यंत साधूची आणि देवाची भेट होत नाही. लक्षात घ्या. आपल्या पूर्वजन्मी बघा, प्रारब्ध, संचित आणि क्रियमान. क्रियमान ही देवाची करंट म्हणतात त्याला. करंट म्हणजे वर्तमान काळामध्ये देवाची भक्ती. आणि जीवनामध्ये आम्ही तुम्ही भोग भोगतो ना, की जीवनात भोग जे एक सांगू का तुम्हाला, संपत्ती, ऐश्वर्य देवपूजा केल्याने अजिबात प्राप्त होत नाही. कोणी मनात भ्रम ठेवू नका की देवपूजा केली म्हणून तो श्रीमंत झाला. अजिबातच नाही, अजिबात नाही. तुम्हाला असं वाटत असेल
आमची शेजारी लय लक्ष्मीची पूजा करते म्हणून तिच्या घरी लक्ष्मी येते, मी एवढं कर्तव्य येत नाही, माझ्याकडे लक्ष्मी का प्राप्त होत नाही, लक्ष्मी बी लय वाईट, असं अजिबात लक्ष्मीवर आरोप करू नका. का तुम्ही किती पूजा करा, किती तुम्ही काय कर्म करा, किती वाऱ्या करा, श्रीमंत होत नाहीत ना महाराज. श्रीमंत तोच व्यक्ती होऊ शकतो ज्यांनी पूर्वजन्मी उचित कर्म केलेले आहेत, आणि या जन्मी येऊन श्रीमंत होता येत नाही, कारण पूर्वजन्मीचे कर्म तुम्हाला श्रीमंत करत असतात. ज्यांनी पूर्वजन्मी अन्नदान केल्या त्याच्या घरी अन्न कमी राहत नाही, म्हणून या जन्मात अन्नदान करा. पूर्वजन्मी ज्यांनी गरिबांना वस्त्र वाटले, ब्लँकेट वाटले, कपडे दिले, त्यांना पूर्वजन्मी दिले ना. आता 200 200 300 300 साड्या कपाटात आहेत महाराज. रोज एक नसतं तरी 2 वर्ष निघून जात, दुसऱ्या साईडचा नंबर येत नाही, एवढे कपडे तुमच्याकडे काय, तुम्ही पूर्वजन्मी वस्त्रदान केला. म्हणून पूर्वजन्मीचे केलेले कर्म या जन्मी फलरूपाने भोगता येतात. म्हणून तुकोबारे म्हणतात माझ्या जीवनात पूर्वजन्मी जे कर्म केलेले आहेत त्या कर्माचे प्रारब्ध रूपी भोग जोपर्यंत मी भोगून संपणार नाही, माझ्या ओठीत अजून काहीतरी पाप आहे, माझ्या ओठीत अजून काहीतरी क्रिया दुस्तर आहे, तोपर्यंत मी तो भोग संपवणार नाही, तोपर्यंत मी देवाला भेटू शकत नाही. सरलिया भोग येईल शेवटी. काय शब्द आहेत तुकोबारांचे. आम्ही नुसतं 2 सोमवार येऊन 2 बेलपत्री चढवली की आम्हाला ते भेटावं असं वाटतं. एवढा सोपा आहे का देव. तुकोबारांना भेटलं. तुकोबारांना एक सांगू, कर्माचे भोग एक लक्षात घ्या. माय फक्त नाता भगिनी बोलतो असं नाही, दादा तुम्हाला बोलतो, आपल्या जीवनामध्ये एकच सूत्र ठेवायचा, एकच सूत्र, आपल्याकडून काढी एवढा दुसऱ्यांना त्रास होईल असं जगणे, त्रास होणार नाही असं जगणेच धर्म पालन नाही. आपल्याकडून काढी एवढं कोणाचं नुकसान होणार नाही एवढं जपा, तुम्हाला देवपूजा करण्याची गरजच नाही. घागरी घागरीवर पाणी महागार ओतून दुसऱ्यांच्या गाडीची सीट फाडलं तर काय देव प्रसन्न होणार आहे. उद्या तुमची सीट कोणीतरी फाडतील महाराज, म्हणून उचित कर्म करावे. द्रौपदी सांगते देवाला, द्रौपदीची 5 मुलं अश्वत्थामाने मारले. द्रौपदीने प्रश्न विचारला कृष्णाला, कृष्णा मी तुझी बहीण आहे. कोण आहे? मी तुझी बहीण आहे. आमच्या शिबिकेत आमच्या तंबूत शिरून अश्वत्थामाला माझी 5 पोरं मारली कृष्णा, हे तुला माहित होत. आम्हाला मारणार होतं अश्वत्थामा, त्यावेळी आम्हाला मारू नये म्हणतो, आम्हाला तंबूच्या बाहेर काढलास. तुला ठाऊक होतं अश्वत्थामा येणार आहे म्हणून. आमच्या जागेवर आमची पोरं झोपणार आहेत हे तुला ठाऊक होतं. आमचे पोरं झोपल्यानंतर अश्वत्थामा रात्री येऊन आमच्या पोराची चरा चरा मान कापणार आहे, हत्या करणार आहे हे तुला माहिती असून सुद्धा कृष्णा तुझी 5 5 13 14 वर्षाची पोरं मी तुझी बहीण, आणि एवढं तुला तू जगद्गुरु आहेस, परमात्मा परब्रह्म आहेस, तुला एवढंच ठाऊक असून सुद्धा कृष्णा तू माझ्या पोराला का वाचवलं नाही, सा प्रश्न आहे द्रौपदीचा. त्यावेळी कृष्ण परमात्मा म्हणतात, द्रौपदी तुला सांगू, मला ठाऊक होतं की अश्वत्थामा शिबिकेमध्ये शिरणार, तुझी 5 पोरं कापणार. मला माहिती होतं द्रौपदी, माझी भाची आहेत, माझ्या डोळ्यापुढे त्याचे रक्ताचे थारत मुंडके आणि धड वेगळे झाले, मला बघवत नाही, एवढं अभाट असं हे दुःख होतं हे मला माहिती होतं. तुझी 5 मुलं मारल्यानंतर तुझ्या मनाची अवस्था काय होईल हे मला माहित होतं. महाराणी कुंतीची अवस्था काय होईल हे मला माहिती होतं. पांडवाची अवस्था काय होईल हे मला माहिती होतं. पण द्रौपदी मी काय करू शकतो, मी मजबूर होतो. द्रौपदीने प्रश्न विचारला, देवा का तू रे मजबूर होतास, काय झालं होतं. द्रौपदीला कृष्ण परमात्मा म्हणतो, द्रौपदी तुझी 5 पोरं मारली ना, तुझा जन्म तुझ्या गत जन्मच पाप तुझ्या पदरात आहे. द्रौपदी तुझ्या 5 पोरांनी वाचू शकलो असतो, पण मी विधात्याच्या शब्दाला प्रारब्धाला मी रोखू शकत नाही. तुझे 5 पोरं पूर्वजन्मीच्या पापामुळे काय ते दुष्कृत्य केले असतील म्हणून 5 पोरं मारली गेली. तुझ्या डोळ्यापुढे तुझी 5 पोरं मारली गेली. तू पूर्वजन्मी काय तर तुझं कर्म अनुचित आहे, आणि तेच कर्म तीच तुझी काहीतरी क्रिया प्रारब्ध रूपाने भोगायसाठी द्रौपदी, आणि या जीवनात भोग भंगूनच संपावं लागतं. त्याला सुट्टी मी सुद्धा देऊ शकत नाही. भोगतो
संचित आहे ना प्रात भोगूनच संपवावं लागतं म्हणून तुकोबारांत बाबा रे माझ्या जीवनामध्ये देवाला भेटायला मला देवपासून पंढरपूर लांब नाही पण माझी प्रात भोग भोगून संपल्यास मला देव भेटता येत नाही म्हणून सरल्या भोग येईन शेवटी पाया पे घाटी अनुसंधाने झालेली सेवा जगद्गुरु तुकोबार ज्ञानोबाऱ्या माझे गुरु धोंडोपंत दादा साहेब पंडम परमात्मा संत मायबाबा चरणी तपेश्वर महादेवाच्या चरणी अर्पित करतो पुन्हा एकदा सांगतो एवढ्या संख्येने मंडप भरल्या ना बापू तुमचे लाख लाख उपकार आहेत तुम्ही या जन्मी हा परमार्थ करता ना आता कलियुगामध्ये याच जन्मी परमार्थ आणि याच देही फळे म्हणून तुम्ही केलेला परमार्थ परमात्माने स्वीकार करो इथे सेवा करणाऱ्यांची सगळ्यांची सेवा परमात्मा स्वीकार करो आणि वरचेवर दिवसेदिवस उत्तरोत्तर या कार्यक्रमाची बढती वृद्धी हो असं मी ईश्वर चरणी त्याचे प्रार्थना करतो झालेली सेवा ते समर्थ ज्ञानेश्वर तुकाराम तुकामणी मुखी असो तुझे नाम थोडं पुढे या Oh,
तरी सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्या. सचिन कांबळे यांच्याकडून 101 रुपये देणगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बरोबर दिनांक 11 सप्टेंबर देण्यात आलेली आहे.